तर पुढील प्रश्न पहा, वरील अक्षरमालेत एकूण किती अक्षरे विषम क्रमांक आहेत? विषम क्रमांकावर विचारले आपल्याला. विषम अंक कोणते आहेत? 1 3 5 7 9. मग पहा ABCD मध्ये एकूण अंक किती आहेत? एकूण अक्षरे झेडपर्यंत 26 आहेत. मग पहा या 26 मध्ये 13 सम अंकावर येतात आणि 13 विषम अंकावर येतात. आणि तर पहा शेवटचं झेड हे 26व्या क्रमांकावर येतं, म्हणजे ते सम असणार आहे. म्हणजे यामध्ये पहा किती असणार आहे? 13च असणार आहे. त्यातून एक नंबरचा पर्याय बरोबर आहे. यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. तुम्ही काउंटिंग करून देखील पाहू शकता. त्यानंतर पहा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या शब्दसमूहामध्ये प हे अक्षर किती वेळा आले आहे? तर पहा आपल्याला विचारले प. मग प पहा एकदा आलेलं आहे, दोनदा आलेलं आहे, तीनदा. मग 3 कुठे दिलेलं आहे? 2 नंबरच्या पर्यायामध्ये. अक्षरे जुळवायचे तुम्हाला एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आणि त्याच्या समान शब्दाचा पर्याय सांगायचा आहे. मग आधी आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. मग पहा कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होते? नवल. नवल वाटणे म्हणजेच काय? आश्चर्य वाटणे. मग आश्चर्य पहा 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचा आहे. म्हणून दिलेला प्रश्न आपल्याला काळजीपूर्वक वाचायचा आहे. आपल्याला काय सांगितलं ते नीट पाहायचं आहे आणि तशा प्रकारे आपल्याला बदल करायचा आहे. त्यानंतर पहा 2 भावांच्या आजच्या वयात अंतर 9 वर्षाचे आहे. आणखी 12 वर्षांनी त्यांच्या वयामध्ये किती वर्षाचे अंतर असेल? तर पहा कोणत्याही 2 व्यक्तीमधील वयातील अंतर हे कधीच कमी होत नाही किंवा वाढत नाही. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 2 नंबरचा पर्याय. सांग किती भाषेमध्ये 105 बरोबर 50 दिले, 123 बरोबर 36, 117 बरोबर 77, तर 135 बरोबर किती? 105 मध्ये पहा 10 5 50 येतं, 12 त्रिक 36, 11 7 77, म्हणजे पहिले 2 अंक आणि शेवटचा अंक यांचा गुणाकार, 13 5 65. एक नंबरचाच पर्याय मुलांना बरोबर आहे. त्यानंतर पहा प्रश्नचिन्हामध्ये प्रश्नचिन्ह जागी येणारा पद आपल्याला सांगायचं आहे. मग पहा आपल्याला प्रत्येक जे काही चित्रामध्ये आकृती दिली त्यात बारक्या निरीक्षण करायचं आहे मुलांना. मग पहा हे जे काही ॲरो आहे बाण कुठे आहे? उत्तरेकडे, दक्षिणेकडे. दक्षिणेतून पूर्वेकडे गेलं, पूर्वेकडून उत्तरेकडे गेलं आणि आता कुठे यायला हवं? पश्चिमेकडे. मग पश्चिमेमध्ये पहा कुठे दिले? तर या 2च पर्यायामध्ये दिले. हे दोन्ही पर्याय तर इथे कॅन्सल होतात. मग आता हे पहा आपल्याला हे बाण हे टिंब आहे ना ते पाहायचं आहे. बाणाच्या कुठल्या साईडला होतं पहा? उजवीकडे का डावीकडे? डावीकडे. आता पुन्हा खाली आलेलं आहे, म्हणजे पहा हे खाली गेलेलं आहे साईडला. म्हणजे पहा आता इथे वर आल्यानंतर कुठं जाणार आहे? पहा इथे येणार आहे. म्हणजे 4 नंबरचा पर्याय बरोबर असणार आहे मुलांना. त्यानंतर पहा 13 मध्ये किती मिळाल्यानंतर 19 येतं? 13 अधिक 6 19, 19 आणि 7 26, 26 आणि 8 34, आणि 34 आणि 9 उत्तर किती येतं? 9 10 11 12 13 3 हात चालला 43. 2 नंबरचा पर्याय मुलांना बरोबर आहे. यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. तर अंकांची जी काही मालिका आहे ते आपल्याला काळजीपूर्वक निरीक्षण करायचं आहे. बेरीज वजाबाकीचा फरक असतो तो आपल्याला पाहायचा आहे. क्रमाक्रमाने वाढवत गेलेली असते संख्या. आपल्याला तशा प्रकारे बदल करून आपलं उत्तर हे शोधायचं असतं मुलांना. त्यानंतर पहा हे काही पद आहे ना चिन्ह 1 1 दिलं होतं, पुन्हा 2 2, पुन्हा 3 3. मग पहा अशा प्रकारचे 3 कुठे आहेत? 3 नंबरच्या पर्यायामध्ये. म्हणजे यालाच तुम्हाला गोल करायचा आहे.